हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू सॅम्स लर्निंग पॉईंट. सॅम्स लर्निंग पॉईंट या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. डिअर स्टुडंट, आज आपण ॲन ॲस्ट्रॉलॉजिस्ट डे या पाठावरील अवघड शब्दार्थ समजून घेत आहोत. आय होप तुम्हा सर्वांना ते आवडतील. हे सर्व शब्दार्थ तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला अभ्यासाला उपयोगी येईल आणि परीक्षेला सुद्धा त्याचा खूप चांगला फायदा होईल. लेट्स स्टार्ट. डिअर स्टुडंट, शब्द खूप महत्त्वाचे असतात, त्यामुळे नोटबुकमध्ये हे शब्द, त्याचा अर्थ आणि त्याचे उच्चार लिहून घेणं गरजेचं आहे. बरेच वेळा उच्चार चुकतात, जसं की MYSTIC आपण सहज मॅस्टिक म्हणतो, पण त्याचा उच्चार मिस्टिक होतो. मग असा उच्चार का होतो हे आपण फोनिक्स किंवा फॅनिक्स उच्चारशास्त्र किंवा आपण त्याला ध्वनिशास्त्र म्हणतो, हे आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि स्पोकन इंग्लिश नेक्स्ट व्हिडिओ मी घेणार आहे काही दिवसामध्ये. त्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण फोनिक साऊंड उच्चार पद्धती शिकवणार आहे आणि त्याचे नेमसुद्धा, जेणेकरून तुम्हाला योग्य असं इंग्लिश स्पोकन करता येईल, इंग्रजी विषयाचं वाचन करता येईल आणि इंग्रजी विषय तुम्हाला सोपं जाईल. डिअर स्टुडंट, इंग्रजीमध्ये चांगले मार्क मिळवण्यासाठी शब्दार्थ पाठ करणे, त्याचे उच्चार समजून घेणे आणि ग्रामर समजून घेणे महत्त्वाचं आहे. आता ह्या शब्दाचा उच्चार बघा. कन्सिडरेबली म्हणजे लक्षणीय, इन्हान्स म्हणजे वाढलेले अथवा वर्धित, याचा उच्चार टॅमरिंड चिंच होतो, टॅमरिंड होत नाहीये. सर्जिंग, मूव्हिंग सडनली अँड पॉवरफुली फॉरवर्ड, गर्दी, लाट किंवा उसळलेले. या शब्दाच्या निर्मितीपासूनच सर्जन हा शब्द निर्माण झालेला आहे. शस्त्रक्रिया करणारा, सर्जन. ऑक्शनियर, पर्सन हू ऑर्गनाइज द सेलिंग ॲट ॲन ऑक्शन, लिलावाची सोय करणारा माणूस किंवा लिलाववाला. या शब्दाचा उच्चार ठीक समजून घ्या. वस्पिरस म्हणजे मोठ्यानं ओरडणारा किंवा आरोळ्या देणारा, वस्पिरस असा होईल. वेंडर, अ पर्सन हू इज सेलिंग समथिंग, एखादी गोष्ट विकणारा माणूस, विक्रेता किंवा दुकानदार. वेअर चे मराठीमध्ये अनेक अर्थ असू शकतात, पण मुख्यत्वे ते साहित्य किंवा वस्तू या अर्थाने वापरले जाते. वेअरचे मराठीत अर्थ आणि उपयोग वस्तू आणि सामुग्री असा या पाठात आपण घेणार आहोत. शेवटच्या शब्दाचा उच्चार बघा. इन्हान्समेंट. इन्हान्समेंट म्हणजे मंत्रमुग्ध होणे, फिलिंग ऑफ ग्रेट प्लेजर. या शब्दाचा अर्थ इथे बघूया. बवलड्रिंग, गोंधळात टाकणारे. कंसात दिलेल्या शब्दाकडे लक्ष द्या. अष्टानिष्ट म्हणजे आश्चर्यचकित आणि थक्क करणारे. या शब्दाचा उच्चार होईल श्रूड. शेवटच्या शब्दाकडे लक्ष द्या. फाद, पूर्वज. आता शेवटचं र उच्चारायचा पण एकदम सायलेंट आणि मधला र पूर्णतः सायलेंट आहे. टिलिंग द लँड, जमिनीची मशागत करणे. शब्द बघा. अनसेस्ट्रल. अनसेस्ट्रल म्हणजे वडिलोपार्जित. वडिलोपार्जित. तिसऱ्या शब्दाचा उच्चार स्टफ होतो, म्हणजे सामान किंवा सामुग्री. गेजिंग म्हणजे टक लावून पाहणे. ह्या शब्दाचा उच्चार बघा. इम्पेच्युअस.
या शब्दाचा उच्चार ब्लू म्हणजे उडवले असा होईल. या शब्दाचा इथे उच्चार बघूया. पॅराफर्नेलियर म्हणजे सामान सुमान. या शब्दाचा अर्थ होईल वेगली म्हणजे अस्पष्टपणे. टेल्टिंग झुकणे. वर्थविल फायदेशीर. या शब्दाचा उच्चार बघा. ग्लिम्स झलक ओझळते दर्शन. याचा उच्चार असा होईल बॉबल म्हणजे गोंगाट गलका किंवा बडबड. या शब्दाचा उच्चार असा होईल रुथलेसली. रुथलेसली म्हणजे बेफिकीरपणे. या शब्दाचा उच्चार होईल डिस्गोज. डिस्गोज म्हणजे नाविलाजाने देऊन येणे किंवा रिकामे करणे. या शब्दाचा उच्चार असा होईल इनकॅन्टेशन जादुई मंत्र. हॅगलिंग घासाघीस. या शब्दाचा उच्चार असा होईल एन्थुझियाझम म्हणजे उत्साह. या शब्दाचा उच्चार होईल ओव्हरवेल्म्ड म्हणजे भारावून गेले. ग्रोन दुःख व्यक्त करणे. ग्रॅटिफाईड खुश आनंदी. स्वाईन डुक्कर. पायी ऑल सुतळेने विणलेली खाट. वास्प आवासने. यॉर्निंग जांभई. डिअर स्टुडंट, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा.